एक्सपोर्ट जर करायचा असेल, काय एक्सपोर्ट करू शकता? एक्सपोर्ट कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. म्हणजे एक्सपोर्ट तुम्ही कडुनिंबाची जी काडी असते तिचा दंतून म्हणून दातून म्हणून करू शकता आणि त्याचा एक्सपोर्ट होतो. माझ्याकडे त्याचा डेटा पण आहे. तुम्ही एक्सपोर्ट माती करू शकता. सर्वसामान्य मराठी व्यक्तिमत्वाला या प्लॅटफॉर्मचा कसा फायदा होईल जर नवीन कोणी आहे पर्सन ज्याला एक्सपोर्ट करायचं? मी सांगतो की तुम्हाला आमचं इनोव्हेशन असं आहे, तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायचं नाही. बरोबर. एक्सपोर्ट फक्त बायर फाइंड आउट करा आणि तुमचा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करा. बाकीचं तुम्हाला काही शिकण्याची गरज नाही. दॅट इज आवर इनोव्हेशन. म्हणजे आज जर का आम्ही शेतकऱ्यांनी मिळून एक कंटेनर तुम्हाला पाठवला तर त्याचे पैसे सर्वसाधारण कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळतात? जनरली जे फूडचा एक्सपोर्ट होतो, फूडच्या एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्याला इमिजिएटच पैसे मिळतात. फूडमधले शेतकऱ्यांना करता येतील असे कोणते प्रॉडक्ट्स आहेत जे की एकत्रितपणे एक्सपोर्ट होऊ शकतात? आपल्याकडे खूप असे, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे असे खूप असे प्रॉडक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो की आपली सोलापूरची कडक भाकरी ती एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट होते. जिथे जिथं भारतीय लोक आहेत, लिटरली तरसणं जे आहे ना की मला भारतीय कसं मिळेल. आता जो आंब्याचा सीझन आहे, त्यांना आंब्यासाठी ते तरसतात की आपल्याला आंबे कसे मिळतील. त्या ज्या गोष्टी आहेत, भाकरी आहे किंवा आपल्या वेगवेगळ्या चटणी आहेत, लोणची आहेत, स्पायसेस आहेत, हाताने केलेले जे स्पायसेस आहेत, त्याची रिक्वायरमेंट खूप आहे. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या कमेंट्स खूप सुंदर असतात आणि खरं तर आपल्या कमेंट्स मला प्रेरणा देतात आणि या कमेंट्स बद्दल धन्यवाद. आज सुद्धा असंच एक मराठी भारी व्यक्तिमत्व आपल्यासोबत चर्चा करायला आलेलं आहे आणि मला खात्री आहे की या पॉडकास्ट नंतर भारताचा एक्सपोर्ट वाढायला मदत होणार आहे. इव्हन मराठी उद्योजकांचा एक्सपोर्ट वाढायला मदत होणार आहे आणि म्हणून आज हे स्पेशल गेस्ट आपण आमंत्रित केलेले आहेत. जे गेस्ट आपण आमंत्रित केलेले आहेत या गेस्टना खरं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अप्रिशिएट केलेलं आहे. अनेक अवॉर्ड्स, अनेक रिवॉर्ड्स आणि अनेक रिकॉग्निशन्स यांच्या इनोव्हेशनसाठी मिळालेले आहेत. कौतुक करावं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जो उभारलेला उद्योग आहे तो निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणादायक असणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आजच्या या व्यक्तिमत्वाला आमंत्रित करूयात. आजचं व्यक्तिमत्व म्हणजे विनायक टेमगिरे सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार, वेलकम. आज आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्याविषयी निश्चित जाणून घेणार आहोत. बट तत्पूर्वी आपण थोडासा आपला परिचय द्यावा आणि आपल्या उद्योगाबद्दल थोडक्यात सांगावं. त्यानंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल जाणून घेणार आहोत. प्रथमतः धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली आमच्या बिझनेस बद्दल सांगण्यासाठी. तर मला तुमचं नाव खूप आवडलं. भारी जे नाव आहे मराठीतलं ते नाव खूप आवडलं, ज्याचं आम्हालाही पण प्रेरणा मिळते, काहीतरी आपण करतोय आणि कुठेतरी रिकॉग्निशन होत आहे. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. तर माझं नाव विनायक टेमगिरे. मी 24 माइल नावाची कंपनी सेटअप केली. आय एम फाउंडर ऑफ 24 माइल, ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट पूर्ण ऑटोमेट केलेलं आहे. माझं शिक्षण MBA झालेलं आहे, इंटरनॅशनल बिझनेस मधलं स्पेशलायझेशन आहे. प्लस आय एम अ 6 सिग्मा ब्लॅक बेल्ट. 10 वर्षाचा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे आणि 2015 पासून मी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. माझ्या बॅकग्राऊंड बद्दल सांगाल तर माझे वडील पिंपरी चिंचवड MIDC मध्ये राधन प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वर्कर म्हणून होते, कामगार म्हणून होते. त्यांनी 2002 पर्यंत जॉब केला तिथे आणि मी बॉर्न बॉटअप भोसरीमध्ये झालो आणि 1990 पर्यंत भोसरीमध्ये होतो. नंतर मी माझं जे गाव आहे बुरंजवाडी, शिरूर तालुक्यातलं, तिथं माझं शिक्षण 4वी ते 12वी पर्यंत तिथं शिक्षण झालं माझं आणि 12वी नंतर मी पुण्यात आलो. त्याच्यानंतर मी MBA केलं. ते असं ब्रीफमध्ये माझं इंट्रोडक्शन आहे. ग्रेट. अगदी सर्वसामान्य कुटुंबामधून येऊन आज जी काही उंच भरारी घेतली त्या जर्नीबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत. सो तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण गावी झालं, त्यानंतर तुम्ही MBA केलं. सो MBA करत असताना म्हणजे एज्युकेशन करत असताना तुम्हाला अनेक अपॉर्च्युनिटीज असतील. CA बनावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं. पण या अपॉर्च्युनिटी असताना सुद्धा तुम्ही हेच क्षेत्र का निवडलं? त्याच्या पाठीमागं काही निश्चित असं काही ध्येय होतं का असंच अनावधानानं निवडलं? नाही, अनावधानाने नाही निवडलं. मला लहानपणापासून, म्हणजे मी गावाला ज्यावेळी 4थीला गावाला गेलो त्यावेळी मला वाचण्याची आवड होती. ओके. आणि असं लक्षात आहे की आयुष्य एकदाच आहे. बरं, एकदा असेल तर आपण सर्वांगी स्पर्शी जीवन जगलं पाहिजे. तर माझं 7वीला असताना मी पुन्हा राज्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये माझा नंबर आला होता. राज्यामध्ये मी 21वा आलो होतो तिथे. तर हे क्लिअर होतं की आमच्या शिक्षकांचं क्लिअर होतं की हा इंजिनिअरिंगला जाणार किंवा मेडिकलला जाणार. जनरली पूर्वी असं होतं जो कोणी हुशार असेल, गणितात जर हुशार असेल तर तो इंजिनिअरिंगला जाणार हे फिक्स असतं.
पण मी विचार केला की जर मी इंजिनिअरिंगला गेलो, एकाच विषयाचं नॉलेज घेतलं, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर, तर मला एकाच विषयाचं नॉलेज आहे. पण मला अशा विषयाचा अभ्यास करायचा जेणेकरून सर्वांग स्पर्शी होऊ शकेल, सर्व व्यक्तींना उपयोगी पडू शकेल. तर यासाठी मग मी इकॉनॉमिक्स हा विषय 10वी नंतर निवडला की इकॉनॉमिक्स रिलेटेड मला शिक्षण घ्यायचं. चाणक्यांविषयी ऐकलं होतं, तर चाणक्यांचा पण मला अभ्यास करायचा होता. इकॉनॉमिक्स विषयी हा घेतला, कॉमर्सला घेतला. आणि कॉमर्स नंतर मी ज्यावेळी काही सामाजिक संस्थांमध्ये काम करत होतो गावाला असताना, त्यावेळी त्यांनी विचारलं देशासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. त्यावेळी अशी एक 98-99 अशी होतं की काहीतरी देशासाठी काम केलं पाहिजे. मग देशासाठी काम करणं म्हणजे काय, की सगळं सोडून जाणं, घरदार सोडून जाणं आणि काम करणं आहे का. मग त्यावेळी माझ्या मनात मला एकाने गाईड केलं की तुम्ही देशाला फॉरेन एक करन्सी आणणं ही सुद्धा देशसेवा आहे. तर मला माझा मार्ग सापडला की मी CA करणार नाही, CS करणार नाही, UPSC MPSCच्या एक्झाम देणार नाही. मी काम करेल तर जे रिलेटेड टू एक्सपोर्ट इम्पोर्ट रिलेटेड काम करेल, असं माझं 12वीला फिक्स झालं होतं. वा, तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली की देशासाठी मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे आणि सीमेवरती बंदूक घेऊन उभारलं म्हणजेच देश सेवा होते असे नाही. तर देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी एक्सपोर्ट जर का वाढवला तर त्या माध्यमातून सुद्धा आपण देश सेवा करू शकतो. सुंदर. आणि तिथून तुम्ही खरं तर या विषयाकडे अट्रॅक्ट झालात. त्यानंतर तुम्ही जे एज्युकेशन घेतलं, MBA केलं, ते कोणत्या क्षेत्रात केलं आणि MBA केल्यानंतर मग तुम्ही जॉब केलात का डायरेक्टली बिझनेसला सुरुवात केलीत? कारण बिझनेस सुरुवात करण्याआधी एक अनुभवाची शिदोरी असावी लागते. मग ती अनुभवाची शिदोरी तुम्हाला कुठे मिळाली का? MBA मी करताना ग्रॅज्युएशन झालं माझं. इट वॉज क्लिअर होतं माझं की मला MBA इंटरनॅशनल बिझनेसमध्येच करायचं. MBA मध्ये त्यावेळी खूप व्हरायटी होते की फायनान्स होतं, नंतर तुमचं मार्केटिंग आहे, HR आहे, सप्लाय चेन आहे. तर माझं एकदम क्लिअर होतं की मला MBA करायचं ते इंटरनॅशनल बिझनेसमध्येच करायचं. त्यावेळी मी टॉपचं जे कॉलेज होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, त्याची मी एंट्रन्सची एक्झाम दिली. पण माझी इंग्रजीमधली ती त्यावेळी जी कमांड नव्हती, त्यामुळे मी ती परीक्षा क्लिअर करू शकलो नाही. मी गणितात पक्का होतो, गणितात मला चांगले मार्क मिळाले त्या परीक्षेत, पण माझी इंग्रजीमध्ये कमांड नसल्यामुळे मी तिथं स्कोअर करू शकलो नाही. म्हणून जो दुसरा ऑप्शन होता IMDR, पुण्यातलं टॉपचं आणि सगळ्यात जुनं मॅनेजमेंट कॉलेज, तिथं मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये स्पेशलायझेशनचं 2003 ते 2005 हा कोर्स केला, मी कम्प्लीट केला. ओके. मग त्यानंतर नोकरी केली का जॉबला? ऑप्शन काहीच नव्हतं, कारण माझं जे शिक्षण झालं 12वी नंतर जे पुण्यात आलं, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये मी शिक्षण घेतलं. तिथं विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये जे गरजू लोक आहेत, गरजू मुलं आहेत, ज्यांना स्वतःचं शिक्षण करू शकत नाही, त्या लोकांना, त्या मुलांना तिथं ते परवानगी देतात, तिथं ऍडमिशन देतात. तर तिथं मी अर्न अँड लर्न करून मी सकाळ ऑफिसमध्ये काम करायचो 4 तास आणि माझं शिक्षण करायचं. त्यामुळे मी शिक्षण तिथं समितीत केलं आणि त्याच्यानंतर मी MBA ला ऍडमिशन घेतलं. ओके. MBA झाल्यानंतर तुम्ही नोकरी किती वर्ष केली? MBA झाल्यानंतर मी नोकरी 2005 ला मी जॉईन केलं. 2005 ला जॉईन केल्यानंतर 2008 ते 9 नोकरी केली, 8-9. त्याच्यानंतर 1 वर्षाचा माझा तिथे गॅप घेतला की मला काहीतरी बिझनेस करायचं, स्वतःचं एक स्टेशनरीचं शॉप टाकलं. ओके. आणि ते शॉप मला त्याची चेन बनवायची होती, पण समाऊ ते होऊ शकलं नाही. तिथं माझे काही जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचं नुकसान झालं. त्यानंतर माझं असं लक्षात आलं की मला अनुभव खूप गरजेचा आहे. नुसतं जर तुम्ही बिझनेसमध्ये जर फक्त मी जम्प केलं, मला जस्ट एक्साइटमेंट आहे म्हणून जर जम्प केलं तर तसं होऊ शकणार नाही. त्यामुळे मला अजून कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पुन्हा जॉब जॉईन केला 2009 ला. ओके. मला सांगा, पण या सगळ्यामध्ये एक वेगळेपण जाणवतं, ते म्हणजे तुमचा उद्योजकतेकडे असणारा कल. हो. सो वडील स्वतः नोकरदार होते, ते नोकरी करत होते, असं काही उद्योजकतेचं फॅमिली बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला बिझनेसच करावा, कारण तुम्ही आधी ऑलरेडी स्टेशनरी बद्दलचा हा बिझनेस केला, तर बिझनेस करावा असं का वाटत होतं? बिझनेस करण्याचा एक उद्देश मनामध्ये होता की नोकरीमध्ये एका पठडीमध्ये एकाच टाईपचं आपण काम करू शकतो. म्हणजे जी पहिल्यांदा नोकरी सोडण्याचं कारण पण तेच होतं आणि दुसऱ्यांदा पण नोकरी सोडण्याचं कारण तेच होतं की एकाच पठडीचं काम करून करून मला स्वतःला जे एक्सप्लोर करायचंय ते एक्सप्लोर तिथं होऊ शकत नाही असं वाटलं. त्यामुळे ठरलं की बिझनेस करायचं. नाही, स्वतःच्या क्षमता वापरता येत आणि म्हणून तुम्हाला बिझनेस करायचा होता. बरोबर. ग्रेट. सर्वसाधारण कोणत्या वर्षी 24 माइल्स हा बिझनेसची सुरुवात, म्हणजे सेकंड टाइम जेव्हा जॉब सोडला, ते वर्ष कोणतं होतं? ते वर्ष 2015 होतं. ओके. आणि त्यावेळी मी ठरवलं की, कारण ते एक मला असा अनुभव आला, मी सुदर्शन केमिकल नावाच्या कंपनीत 5 वर्ष काम केलं 2010 ते 15. त्यावेळी लक्षात आलं की मी जे काही काम करतोय
त्याच्यामधनं असं काही काम करतो जेणेकरून कंपनीचा कॅश फ्लो इम्प्रुव्हमेंट होते आणि त्या कॉन्ट्रीब्युशन करतो. मी रिअली बॅलन्स शीटला कॉन्ट्रीब्युशन करतोय. आणि तिथे पण मी काम करताना ऍज अ सेल्फ एंट्राप्रनर म्हणूनच एंट्राप्रनर म्हणूनच काम करत होतो, नॉट ऍज अ नोकर म्हणून मी कधीच काम केलं. ओके. एंट्राप्रनर म्हणूनच काम केलं की ही माझी कंपनी आहे. मी तिथं मेल पण लिहिला होता माझ्या सीईओ ना की आय एम द पिलर ऑफ, आय वॉन्ट टू बी पिलर ऑफ दिस ऑर्गनायझेशन. मी जे काही 10 तास काम करेल ते मी कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी करेल, एक रुपया कसा वाढेल ह्या उद्देशाने काम करेल. तर ह्या उद्देशानेच काम करत होतो. त्यामुळे मी ज्यावेळी ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही म्हणाल जे केलं तर असं ट्रान्सफॉर्मेशन नव्हतं, कारण तो अप्रोचनीच मी जॉब पण त्याच अप्रोचनी करत होतो. ग्रेट. मला वाटतं की ही खरं तर तुमच्या यशाची पहिली म्हणजे की आहे असं मी म्हणेन. प्रत्येक व्यक्तीला मला हे सांगावं असं वाटतं की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तुम्ही जॉब जरी करताय तर तो जॉब माझा म्हणून करायला पाहिजे, ओझं म्हणून केला नाही पाहिजे. बरोबर. सो माझं म्हणून ज्यावेळेला तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्याकडे सगळे स्किल, तुमच्याकडे पूर्णपणे त्या गोष्टी येतात. कदाचित उद्याच्या काळात तुम्ही सुद्धा बॉस बनू शकता, तुम्ही सुद्धा ते कंपनी ओन करू शकता. इतिहासातली अनेक उदाहरणं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ज्या व्यक्तींनी एखाद्या कंपनीसाठी स्वतःला वाहून घेतलं, कंपनीसाठी म्हणण्यापेक्षा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलं, त्याच कार्यात ती व्यक्तिमत्व मास्टर झाली आणि पुढच्या आयुष्यात त्याच कार्याला घेऊन त्या आयुष्यात खूप यशस्वी किंवा यशाच्या शिखरावरती पोहोचले. तुमच्या बाबतीतही असं झालं. तुम्ही तिथे देण्याच्या हेतून काम करायला लागलात, देत गेलात आणि देता 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 तुमच्याकडे अनेक स्किल आले, तुम्ही कॅपेबल बनलात, कॉन्फिडंट बनलात आणि त्यानंतर जॉब सोडून तुम्ही स्वतःचा स्टार्टअप केला. खूपच सुंदर. यामध्ये आता जो स्टार्टअप आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांकडे जर आपण पाहिलं की भारतात नॉलेजची कमी आहे का तर नाहीये. टॅलेंटेड लोक खूप सारे बघायला मिळतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल्स असणारी लोक आपल्याकडे बघायला मिळतील किंवा अनेक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उत्कृष्ट असं प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी लोक सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. बट ही व्यक्तिमत्व कुठेतरी एक्सपोर्ट करायचं म्हटलं की आपल्याला घाबरलेली जाणवतात किंवा सर्वसामान्य लोकांकडे देण्यासारखं काहीतरी असताना सुद्धा एक्सपोर्ट करायचं म्हटलं की हे कुठेतरी घाबरतात. त्याचं कारणही तसं आहे, कारण बरेचदा असे काही किस्से ऐकू असे किस्से असतात की एखादा कंटेनर गेला आणि तिकडून बिलच आलं नाही आणि मग तो पूर्ण लॉस झाला किंवा कंटेनर पाठवला, उलट त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले आणि मटेरियल देऊन सुद्धा वरून त्याचे फाईन आणि बिलं भरावी लागली. अशा केसेस काही ऐकू असतात. कदाचित त्यामुळे आज आपली म्हणजे भारतीय व्यक्तिमत्व एक्सपोर्ट करायला घाबरतात. त्यातल्या त्यात मराठी माणूस तरी या कन्सेप्टला घेऊन अजूनही प्रचंड अंधारात आहे असं मला वाटतं. तर याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नेमकं कसं तुम्ही करू शकलात आणि इतर लोकांना सुद्धा एक्सपोर्ट व्यवसायात यायचं असेल तर ते कसे येऊ शकतात? तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, कारण मी डे टू डे ला रोज 1 ते 2 उद्योजकांना भेटत असतो. पिंपरी चिंचवड MIDC मध्ये 1 ते 2 लोकांना भेटत असतो आणि मला पिंपरी चिंचवड MIDC बद्दलचं माझं मत म्हणजे ही हिऱ्यांची खाण आहे. जे स्मॉल स्केल वाले जे आहेत ना, ते जे ओनर आहेत ना, ते टेक्निकली खूप साऊंड आहेत आणि त्यांच्याबद्दल मी त्यांना बोलतो पण मी खूप लोकांना की तुम्ही टेक्नॉलॉजिकली इतके साऊंड आहात, सगळं तुमच्याकडे टॅलेंट आहे, फक्त तुम्ही एक लिमिट नंतर म्हणजे 5 ते 10 करोडचा जेव्हा बिझनेस होतो त्याच्या पलीकडे जायला घाबरता किंवा त्यांना रिस्क वाटते. आणि त्यातल्या त्यात एक्सपोर्टसाठी लोक घाबरतात. घाबरण्याचं जे मूळ जे कारण आहे ना, त्यांना त्या प्रोसेसचं नॉलेज नाही. जसं डॉक्युमेंटेशन आहे, याच्यामध्ये एक एक्सपोर्ट शिपमेंट करायची असेल तर 25 एजन्सी इन्व्हॉल्व असतात. त्याच्यात डॉक्युमेंटेशन आलं, एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंट आले, डॉक्युमेंटमध्ये प्री शिपमेंट असतं, पोस्ट शिपमेंट असतं. म्हणजे तुम्हाला जर एजन्सीची नावं जर सांगितली, ट्रान्सपोर्टर असतो, पॅकिंग कंट्री वाईज वेगळं असतं, नंतर कस्टम हाऊस एजंट त्यात इन्व्हॉल्व असतो, नंतर हँडलिंग वाले वेगळे असतात, प्रोजेक्ट कार्गो असेल तर हँडलिंग वेगळं असतं, नंतर तुमचा कार्गो वाईज इव्हन तुम्हाला सांगतो, आपण जर प्रोजेक्टचा कार्गो जर असेल, कंटेनरची जी साईज असते 20 फीट 20x8x8, 40 फीट असेल तर 48x8. जर मी हाईट 8 फीटाची हाईट आणि त्यात इंटरनल जी स्पेस आहे 7.5 आहे, मी जर 7.7 किंवा 7.8 ची जर हाईट ठेवली तर मला ओपन टॉप कंटेनर लागेल आणि मला 3 ते 4 लाख रुपये एक्स्ट्रा लॉजिस्टिक कॉस्ट पडेल. ह्या इतक्या मायन्यूट गोष्टी आहेत. त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज आलं, फेमा आलं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट इन्व्हॉल्व होतो, कस्टमचे व्हेरियस ऍक्ट त्यात इन्व्हॉल्व येतात, फ्री ट्रेड अग्रीमेंट, फॉरेन ट्रेड पॉलिसी. आता तुम्ही ट्रम्प आणि टॅरिफ हा खूप आता सध्या हॉट इश्यू आहे. तर यामुळे लोक घाबरतात. पेमेंट नाही तर इथं तरी आपण जाऊ शकतो, भारत देशामध्ये जर आपण माल विकला तर त्यांना जाऊन भेटू शकतो, बोलू शकतो.
पण बाहेर गेल्यानंतर आपला हा इंडियाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लॉ तिकडे चालणार नाही, तुम्ही कसं करणार? तर त्याला बरेचसे उपाय पण आहेत. हे जर नॉलेज घेतलं तर कुणीही एक्सपोर्ट करू शकतो, असा माझा अनुभव आहे आणि असं मी म्हणतो. ओके, खूप सुंदर उत्तर दिलं. पण खरंच हे शक्य आहे का? आज जसं आपण मराठी उद्योजक पाहतोय, तुम्ही आपल्या भोसरी MIDCला हिऱ्यांची खाण म्हणालात. सो एवढे चांगले हिरे, अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे असताना आज आपली लोक मागे काय आहेत, एक्सपोर्टला मागे का आहेत? त्याची कारण तुम्हाला काय सापडतं? मला जे पहिलं जे कारण वाटतं ना, की ते जे बरेचसे लोक जे आहेत ना स्मॉल स्केलवाले, ते पुन्हा एम्प्लॉई माइंडसेटनीच काम करतात. जे एंटरप्रेन्योरशिपनी काम करायचंय ना, ते काम करतं की मी स्वतः 25 देशामध्ये जाऊन आलोय. ज्यावेळी माझ्याकडे टर्म लोननी पैसे असताना, माझ्या स्वतःचं नसताना टर्म लोनचे पैसे घेऊन गेलो, कारण मी जर बाहेर नाही गेलो, मला जर मार्केट नाही समजलं, तर मी कसं सेल करू शकणार? अगदी बरोबर. ती जी रिस्क घेणं आहे ना, ज्या माइंडसेट, एम्प्लॉई माइंडसेट मध्ये जर जे उद्योजक असतील, हिऱ्यांची खाण म्हणजे स्किल वाईज दे आर द परफेक्ट. मला त्यांच्याबद्दल खूप हेवा वाटतो की अरे इतकी टॅलेंटेड लोक आहेत, फक्त त्यांनी बाहेर जायला हवं, 4 देश फिरायला हवंय, एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करावं लागेल, आणि त्यांना मी निश्चितपणे सांगतो त्यांना बिझनेस एक्सपोर्टचा मिळून जाईल. ग्रेट. कारण नॉर्मली पाहिलं जातं की मराठी माणूस हा गाव सोडायला तयार नसतो, घर सोडायला नसतो, तसंच तो देश सोडायलाही तयार नसलेला आपल्याला जाणवतं. आज तुम्ही जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये लोकांना मदत करतायत, किंवा 24 माइलस्टोन्स, हे काही इनोव्हेशन्स तुम्ही केलं, ज्याच्यासाठी स्टार्टअप अंतर्गत स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला अप्रिशिएट केलं, तर तो स्टार्टअप किंवा तुमचा बिझनेस म्हणजे नेमका काय, त्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं तर मला वाटतं की सर्वसामान्य माणूस, मराठी माणूस जो आज एक्सपोर्ट करायला घाबरतोय, त्या एक्सपोर्ट करणाऱ्या मराठी माणसाला तुमच्या या इनोव्हेशनचा काय फायदा होणार आहे? असे हे 2 प्रश्न आहेत. पहिलं तर ते 24 माइल्स तुम्ही केलेलं ते इनोव्हेशन नेमकं काय, आणि त्याचा फायदा सर्वसामान्य ज्याला एक्सपोर्ट काय हे माहिती नाही अशा व्यक्तीला कसा होणार आहे, याबद्दल माहिती द्या. सुंदर, खूप छान प्रश्न विचारला. आम्ही स्टार्टअप मध्ये म्हणतो की तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, बरोबर, आणि सोल्युशन काय, आणि नंतर ते स्केलवरती कसं जाऊ शकतं, ही स्टार्टअप जी कोणती असते त्याच्याबद्दलचं असतं. प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे, कोणती एक शिपमेंट जर एक्सपोर्ट करायची असेल, जसं तुम्हाला सांगितलं 25 एजन्सी इन्व्हॉल्व असतात, बरोबर, हा झाला एक पार्ट. पण कॉर्पोरेटच्या बाबतीत जे मोठे मोठे कॉर्पोरेट आहेत, ज्यांच्या हजारो करोडचे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, त्यांच्या पर डेला साधारणतः 10 शिपमेंट असतात, आणि एका शिपमेंटला साधारणतः 20 ते 25 डॉक्युमेंट प्रिपेअर करावं लागतात. आणि मी स्वतः अनुभव घेतलाय, मी स्वतः एक्सपोर्ट हाऊसमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी स्वतः 1-1, 2-2 वाजेपर्यंत काम करायचो. एक पॅकिंग लिस्ट 50-50 पानाची असायची, आणि प्रत्येकाचे 5 सेट लागायचे. त्याच्यावरती 5 सेटची प्रिंटआउट काढायची, त्याच्यावरती साइन स्टॅम्प करायचं, आणि एक जरी चूक झाली तर ते पेपर 250 पेपर फाडायचे, पुन्हा रेक्टिफाय करायचं, आणि पुन्हा प्रिंटआउट काढायचे. असे मी अनुभव घेतले. आणि पुन्हा हे झाल्यानंतर ज्यावेळी एक्सपोर्ट केल्यानंतर पुन्हा ते जे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा CHA ला गेले पाहिजे, त्याच्या चेन मधला फ्रेट फॉरवर्डला गेले पाहिजे, त्याच्यानंतर कस्टमरला गेले पाहिजे. हा जो एक फ्लो असतो, त्या वेळेला जर नाही गेलं, इन्फॉर्मेशन फ्लो नाही गेलं, तर मटेरियल फ्लोच थांबतो. त्यामुळे आम्ही ते 24 माइलची ती कॉन्सेप्ट होती, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आम्ही घेतलं, आणि म्हणलं की आम्ही डॉक्युमेंटेशन सगळे ऑटोमेट होते, त्यात डॉक्युमेंट पण डिजिटली साईन होतील, आणि ते ईमेलनी, व्हॉट्सअपनी रिस्पेक्टिव्ह जी एजन्सी ज्यावेळी ट्रान्सपोर्टरला जातील, कस्टम हाऊस एजंटला जातील, फॉरवर्डरला जातील, आणि पुढच्या ओव्हरसीज कस्टमरला जातील. हे आमचं सोल्युशन होतं, ज्याच्यामुळे तुमची मॅनपॉवर वाचेल. आणि महत्वाचं एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन मध्ये चॅलेंज काय असतं? स्पीड अँड अॅक्युरसी. बरोबर, तुमच्या आज 10 शिपमेंट आहे, तर आज ते 10 शिपमेंटचे 250 डॉक्युमेंट तुम्हाला बनवायलाच हवे. नाही बनवलं तर तुमचे माल थांबतो, सगळं थांबतो. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला. आणि जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की ह्याचं तुम्ही काय, सर्वसामान्य मराठी व्यक्तिमत्वाला या प्लॅटफॉर्मचा कसा फायदा होईल, जर नवीन कोणी आहे पर्सन ज्याला एक्सपोर्ट करायचं? ज्याला एक्सपोर्ट करायचं, आमचा 24mile.com वरती जर गेला, आम्ही त्या .com वरती आम्हाला जे बेसिक रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड फॉर, जे नवीन आहे, बेसिक रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट, ते सगळं तिथं लिहिलेलं आहे. काय काय लागतं, जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड असेल तर काय लागेल, प्रोप्रायटरशिप असेल तर काय, ते सगळे डॉक्युमेंट तर लिहिलेले आहेत. मी सांगतो की तुम्हाला आमचं इनोव्हेशन असं आहे, तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायचं नाही. बरोबर, एक्सपोर्ट फक्त बायर फाइंड आउट करा आणि तुमचा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करा, बाकीचं तुम्हाला काही शिकण्याची गरज नाही. दॅट इज आवर इनोव्हेशन. आमच्या सिस्टमवरती काय रजिस्ट्रेशन लागतील ते तिथे आहेत, हे डॉक्युमेंट अपलोड करा, पेमेंट करा, आवर टीम विल डू द ऑल रजिस्ट्रेशन. तुम्हाला डॉक्युमेंट बनवायचे, आमची सिस्टम आहे, दे विल मेक ऑल डॉक्युमेंट्स.
त्याच्यानंतर तुम्हाला काही कन्सल्टन्सी लागली ते आम्ही सगळं करू. वन रूफ, अंडर वन रूफ एक्सपोर्ट इम्पोर्टची इकोसिस्टम तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला एक्सपोर्ट विषयी घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचा क्वालिटी प्रॉडक्ट बनवा, ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह असेल, आणि बाहेर फाइंड आउट करा. आणि बाहेर पण फाइंड आउट करायचं असेल त्याविषयी पण तुम्हाला आम्ही गायडन्स करू शकतो. नाईस. आणि थोडक्यात तुम्ही ही मधली प्रोसेसच काढून टाकलेली आहे, ती तुमच्याकडे घेतलेली आहे, जेणेकरून रिजेक्शन होणार नाही. तुम्ही जसं आता म्हणतात की 25 फॉर्म साईन करावे लागतात, त्याचे 5 सेट बनवावे लागतात, आणि त्याच्यात एखादी चूक झाली तर ते फाडायचे पुन्हा. या सगळ्या डिलेमुळे मला वाटतं की कदाचित अजून एक तुम्हाला ऍड करतो, ह्या ज्या एजन्सी आहेत, 25 एजन्सी सांगितलं, कस्टम, जीएसटी, ट्रान्सपोर्ट, पॅकिंग, ह्या सगळ्या एजन्सी इंटरलिंक आहे, बट दे आर इंडिपेंडेंट. म्हणजे मरीन इन्शुरन्स जे आपल्याला काढणं गरजेचं आहे, आम्ही म्हणतो मरीन इन्शुरन्स नाही काढला तर इट इज अ क्राईम, कारण उद्या जर काय झालं तर आपलं पूर्ण मटेरियल लॉस होऊ शकतो. ह्या सगळ्या इंडिपेंडेंट एजन्सी आहे, पण त्या इंटरलिंक आहे, त्यामुळे एकमेकाला आपण डिस्टर्ब करू शकत नाही. पण एखादी जर एजन्सी जर नाही कम्प्लीट केलं, मरीन इन्शुरन्स नाही केला, किंवा ईसीसी नावाची एजन्सी गव्हर्नमेंटची, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, तुम्हाला जर पेमेंट येण्याची गॅरंटी नसेल कस्टमरकडनं, तर ईसीसी जर तुम्ही प्रीमियम घेतला तर इन केस बायरनी जर तुम्हाला पेमेंट नाही केलं तर त्या ईसीसी थ्रू तुम्हाला 80 to 90% पेमेंट तुम्हाला मिळतं. ह्या ज्या एजन्सी इंडिपेंडेंट, त्यामुळे माझं असं लक्षात आलं काहीतरी आपल्याकडे अशी सिस्टम पाहिजे, किंवा आम्ही 24 माईल याला असं म्हणतो की इट इज इंटरलिंकिंग बरोबर विथ ऑल द एजन्सीज. आणि तुम्ही या प्रोसेसमध्ये हे सगळं करून घेता. हो, ऑटोमॅटिक. हो, खूप सुंदर. म्हणजे जो आता मॅन्युफॅक्चरर आहे आपला, भारतीय किंवा मराठी मॅन्युफॅक्चरर जो आहे, त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही डायरेक्ट रेडी एक्सप्रेस वे करून दिलेले आहेत, मला यायला हरकत नाही, जेणेकरून तो इझिली आपले प्रॉडक्ट एक्सपोर्ट करू शकतो. खूप सुंदर. मला असं एक जाणवलं, मी जे अजून एक कारण मी सांगतो की इथं बरेचसे MIDC मध्ये लोक आहेत जे 20-30 वर्षापासून एक्सपोर्ट करतायत, पण त्यांना जे 3 ते 5% इन्सेंटिव्ह आहेत त्यांनी ते घेतलेलं नाही. मी 2016-17 गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह 2016-17 साली अराउंड 5% इन्सेंटिव्ह होते एक्सपोर्टवरती. ओके. बऱ्याचशा लोकांनी 60 ते 70 लाख रुपये घेतले नव्हते, आणि ड्युरिंग कोविड तर अशी सिच्युएशन होती, लोकांकडे त्यांना सॅलरी द्यायला पैसे नाही, कामगार लोकांची, आणि त्यांनी इन्सेंटिव्ह घेतले नव्हते. तर मी अशा बऱ्याचशा लोकांचे अराउंड 1 ते 2 करोडचे मी इन्सेंटिव्ह ड्युरिंग कोविड लोकांना घेऊन दिले. गुड. म्हणजे यातल्या अनेक गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या स्कीम, गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या फॅसिलिटीज, किंवा रिजेक्शन होऊ नयेत म्हणून जसं तुम्ही सांगितलं, किंवा रिजेक्शन झालं, काही अडथळे आले तर आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, की ते इन्शुरन्सचा भाग असेल, तर या सर्व गोष्टी ओव्हरऑल अंडर वन रूफ मिळण्याचं ठिकाण म्हणजे 24 माइलस्टोन. खूप सुंदर. मला एक केस, म्हणजे मध्यंतरी मी एक मेसेज वाचला होता, मला वाटतं की मल्याळम बियर नावाने एक काहीतरी कन्सेप्ट आहे, तर तिथल्या तामिळनाडूच्या एका त्या तरुण मुलांनी काय केलं, तर काही अन्नधान्यांचं शिपमेंट परदेशात केलं, आणि परदेशात केल्यानंतर नेमका तो कोविडचा पिरियड होता, लॉकडाऊन सुरू झाले, आणि ते अन्नधान्य तिकडच्या देशानं उतरून घेतले नाहीत, परत आणायचे तर ते अवाढव्य खर्च होणार होता, असे काहीतरी ते इश्यूज झाले. तर या तरुणानं डोकं चालवलं आणि त्या अन्नधान्यापासून एक बियर तयार केली. ओके. आणि आज ती एक खूप मोठी नावारूपाला आलेली, खूप मोठी अशी ती कंपनी बनलेली आहे या अन्नधान्यापासून बनवलेल्या बियरच्या बाबतीत. तर म्हणजे ही एक वेगळी सक्सेस स्टोरी आहे. तर याच्यामध्ये जसं की ह्या अशा केसेस जी आहेत की ठीक आहे, त्यांनी एक्स्ट्रा डोकं चालवलं आणि त्यातनं ती शिपमेंट जी काही खराब होणार होती त्याच्यातनं काहीतरी नवीन इनोव्हेशन केलं आणि ती पुढे वापरली आणि एक नवीन स्ट्रीम चालू झाली. पण अशा केसेस घडतात का? अशा केसेस खूप घडतात. म्हणजे मला तुम्हाला तर 400 करोडचा एक ओनियनचा मध्ये 400 करोडचा एक्सपोर्ट केला होता गल्फमध्ये, दुबईमध्ये, आणि त्यांनी पैसेच दिले नाही. बरेचसे लोक, द्राक्षाचं तर उदाहरण आहेच, युरोपला पाठवले ते, पण त्याचं कारण पेस्टिसाइड्स होतं. आणि हे जे ओनियन आणि जे फूडचं जे झालेले केस आहे त्याचं कारण होतं, जे एक्सपोर्टर, नवीन जे एक्सपोर्टर आहे ते एक्साइटमेंटमध्ये जातात. कुणी ओव्हरसीजचा दुबईमध्ये ऑफिस असणारा एक ईमेल येतो की आम्हाला अशी अशी रिक्वायरमेंट आहे. ते बाहेर बऱ्याच वेळा काय करतात की पहिल्या ऑर्डरचे पैसे देतात, इमिजिएटली देतात, ऍडव्हान्स देतात, दुसऱ्या ऑर्डरचे 50% देतात. त्यांना एक कॉन्फिडन्स गेन करतात एक्सपोर्टर लोकांचा, आणि कॉन्फिडन्स गेन केल्यानंतर एकदम सांगतात की मला 10 कंटेनर हवेत. ओके. राईसचे 10 कंटेनर हवेत, ओनियनचे 10 कंटेनर हवेत. 10 कंटेनर घेतात आणि नंतर BL घेतात, मटेरियल सोडून घेतात आणि मटेरियल त्यांच्या ताब्यात घेतात, नंतर पैसे देत नाही, नंतर कंपन्या त्यांच्या फेक कंपन्या असतात. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होतात त्या बिकॉज ऑफ द एक्साइटमेंटमध्ये होतात. आणि दुसरं जे एक्झाम्पल दिलं युरोपचं, तर त्या केसेस होतात कारण आपल्याला तिकडची जी रूल्स रेग्युलेशन जे आहेत अपडेटेड, करंट,
रूल रेग्युलेशन आपल्याला जर ते जर आपण अपडेट राहिलो त्याप्रमाणे माल सप्लाय केला तर हे इश्यू येणार नाही. आपल्याला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा फॅक्टर्स याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व आहेत. बट जसं की शेतकऱ्याला शेतीमाल तयार करण्याचं नॉलेज आहे, त्याला एक्सपोर्ट करण्याचं नॉलेज नाही, विशेषतः अन्नधान्यांबाबतीत. जसं कांद्याचं उदाहरण दिलं तुम्ही किंवा द्राक्षांबद्दलचं उदाहरण दिलं. मग समजा 24 माइल्स याच्यामध्ये काय सोल्युशन देतं, की म्हणजे त्यांच्याकडून 24 माइल्स कडून जर गेलो तर असे इन्सिडेंट्स होण्याचे चान्सेस आहेत की नाहीयेत? हा, आमच्या थ्रू जर गेला तर आम्ही ॲश्युरन्स देतो की काय काय फॅक्टर्स आहेत. म्हणजे आत्ताच मला कॅनडामधनं मँगोची ऑर्डर आलेली आहे. ओके. 1200 किलो मँगोची ऑर्डर आहे. ते माझे मित्रच आहेत, महाराष्ट्रीयनच आहेत. तर आत्ता सुद्धा मी माझ्याकडे येऊन ते 10 दिवस इन्क्वायरी आलेली आहे. तर मी स्वतः सुद्धा ह्या 20 वर्ष ह्या भागात काम करून सुद्धा पेरिशेबल गुड्स मी पहिल्यांदाच करतोय. तरी पण मी काळजी घेतोय की त्याला लागणारी डॉक्युमेंट्स काय आहेत, एक्सपोर्टसाठी लागणारी डॉक्युमेंट्स काय आहेत, त्या मँगोचं शेल्फ लाईफ किती आहे. शेतातनं निघाल्यापासून 15 दिवसाचं शेल्फ लाईफ आहे. त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे, ज्या कॅनडा जायचं असेल ते हॅलिफॅक्स नावाच्या सिटीमध्ये ते पाठवायचं, तर तिथं डायरेक्ट फ्लाईट नाहीये. मग तो फ्लाईटचा टायमिंग किती असेल आणि ट्रान्झिट टाइम किती आहे, हा झाला दुसरा फॅक्टर. तिसरा फॅक्टर काय आहे की त्याच्यामध्ये कॅनडाची इम्पोर्टची प्रोसेस काय फॉर द ऍग्रिकल्चर इम्पोर्ट, कारण आता सध्या टॅरिफ आणि वॉर चालू आहे सगळ्या ठिकाणी. टॅरिफचं तिकडचे रूल्स रेग्युलेशन काय, तर ह्या फॅक्टर मी आता चेक करतोय. तर तसंच कुणी पण शेतकरी असेल किंवा नवीन एक्सपोर्टर असेल तर त्याच्या मी फॅक्टर चेक करतो, डिपेंड अपॉन द विच कंट्रीला ते एक्सपोर्ट करणार आहेत आणि प्रॉडक्टचं टाईप काय. आम्ही सगळे म्हणजे त्याचं जर पेमेंट टर्म काय, पेमेंट टर्म जर 30 डेज असेल, 60 डेज असेल, तर वी सजेस्ट देम की तुम्ही ECEC करा. म्हणजे तुमचं पेमेंट जर फेल झालं तर ECEच्या थ्रू ते आपण 80-90% रिकव्हर करू शकतो. हे आम्ही काळजी ज्या ज्या रिस्क फॅक्टर आहे त्या आम्ही मिटिगेट, त्याला आम्ही रिस्क मिटिगेशन म्हणतो. ओके. म्हणजे ओव्हरऑल ही थोडक्यात जे एक्सपोर्ट करू इच्छितात किंवा ज्यांच्याकडे काही चांगला प्रॉडक्ट आहे किंवा चांगली सर्व्हिस आहे, त्या लोकांनी एक्सपोर्टचं टेन्शन न घेता फक्त 24 माइल्सच्या माध्यमातून तो प्रोडक्ट आपला अमेरिकेत किंवा कुठल्याही देशात आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याच्यासाठी काढले गेलेले हे सोल्युशन आहे. खूप सुंदर. म्हणजे खरं तर हे इनोव्हेशन होतं. म्हणजे खरंच मी म्हणेन इनोव्हेशन आहे, कारण बायर आणि सेलर ह्या दोघांच्या मधला ब्रिज टाइम कमी करण्यासाठी, लॅप्सेस कमी करण्यासाठी, लॉसेस कमी करण्यासाठी 24 याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. एक्सपोर्ट इम्पोर्टची प्रोसेस आहे आणि डॉक्युमेंटेशन जे इन्व्हॉल्व सगळ्या गोष्टी आहेत, हे शिकण्यासाठी ना, तर मी 20 वर्ष झाले तरी पण मी स्टील आय एम लर्निंग. फाइंडिंग आउट द बायर इट इज व्हेरी इझी. मला बरेचसे लोक जे फोन येतात ना की मला बायर मिळेल का असा प्रश्न विचारतात, पण मी सांगू का, माझ्यासाठी फाइंडिंग आउट द बायर इज व्हेरी इझी. पण ही लॉजिस्टिकची प्रोसेस करणं, डॉक्युमेंटेशन, या 25 एजेसचं नॉलेज असणं हे चॅलेंजिंग आहे. त्यामुळे तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल आणि बायर शोधणं खूप सोपं आहे. त्यामुळे मी याच्यावरती फोकस, जे चॅलेंजिंग असेल त्याच्यावरती काम करावं म्हणून मी याच्यावरती काम करायला. मस्त, खूपच सुंदर. म्हणजे खरं तर चांगलं टूल तुम्ही इन्व्हेंट केलेलं जे एक्सपोर्टसाठी प्रत्येक युवकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला मदत करेल. या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग आहे की एक्सपोर्ट जर करायचा असेल, आता आपण काय एक्सपोर्ट करू शकतो, जसं की सर्व्हिस इंडस्ट्री आहे किंवा प्रोडक्ट इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल आहे किंवा ॲग्रिकल्चर आहेत. सो कोणते कोणते प्रोडक्ट एक्सपोर्ट करायच्या संधी भारतासमोर आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. हे प्रश्न मला खूप लोक विचारतात ज्यांना नवीन जे एक्सपोर्ट करायचं असतं. आपल्या गव्हर्नमेंटची commerce.gov.com नावाची जी साईट आहे, ओके, त्याच्यावरती सगळा आपला देशाचा इम्पोर्ट कोणत्या कोणत्या प्रॉडक्टचा होतो आणि एक्सपोर्ट कोणत्या कोणत्या प्रॉडक्टचा होतो आणि कोणत्या कोणत्या कंट्रीला होतो आणि किती व्हॅल्यू वाईज होतो, त्याची सगळी डिटेल माहिती आहे तिथे. ओके. त्याच्यावरनं जाऊन आपण तो डेटा सगळा काढून घेऊन आपण त्याचा अनालिसिस करू शकतो आणि समजून घेऊ शकतो की काय काय एक्सपोर्ट करू शकतो आणि कोणत्या कोणत्या कंट्रीला ऑलरेडी चाललाय. त्याच्यावरनं तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ग्राफिकल पण दिलेलं आहे. तुम्हाला ग्राफिकच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता की काय काय ते काय. आणि मी नेहमी सांगतो, मला ज्यावेळी प्रश्न विचारला तर काय काय एक्सपोर्ट करू शकतो, तर मी त्यांनाच प्रश्न विचारतो, तुमची स्पेशालिटी काय आहे. ओके, तुमची स्पेशालिटी काय, तुमची मास्टरी काय, त्या मास्टरीमध्ये एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. म्हणजे एक्सपोर्ट तुम्ही कडुनिंबाची जी काडी असते तिचा दातून म्हणून करू शकता आणि त्याचा एक्सपोर्ट होतो. माझ्याकडे त्याचा डेटा पण आहे. तुम्ही एक्सपोर्ट माती करू शकता. दुबईमध्ये जर तुम्ही पाहिलं, मी दुबईला बऱ्याच वेळा व्हिजिट केलेली आहे. दुबईमध्ये जे रस्त्याच्या बाजूला जी हिरवीगार जे आहे गार्डन आहे, तिथं माती, त्यांच्याकडे माती नाही, ते वाळवंट आहे, तर माती स्वतः एक्सपोर्ट होऊ शकते. तुम्ही व्हॅल्यू एडिशन काय करू शकता, माती बरोबर जे हिरवीगार जे असेल, ते जे गार्डनचं गवत लॉन असेल, ते जर केलं तर चांगला बिझनेस मिळू शकतो.
किंवा मी एक्झाम्पल देतो की तुम्ही ताजी मिरची एक्सपोर्ट केलं तर त्याचं शेल्फ लाईफ किती असेल, मिरचीचं किलो कशी असेल, 100 रुपये किलो मिरची असेल हिरवी मिरची, त्याचं शेल्फ लाईफ किती असेल, 15 दिवस. त्याऐवजी तुम्ही जर मिरची पावडर केली, हिरव्या मिरचीची पावडर केली जी अवेलेबल मार्केटमध्ये नाही, तर तुम्हाला कॉस्ट पण 1000 ते 1500 रुपये किलो मिळू शकते आणि त्याचं शेल्फ लाईफ पण 1 ते 2 वर्षाचं होऊ शकतं. व्हॅल्यू ॲडेड जर काय केलं तर तुम्हाला लॉंगला जाऊ शकतं आणि तुमचा सस्टेनेबल एक्सपोर्ट होऊ शकतो. मी काय म्हणतो की एक्सपोर्ट 1 किंवा 2 महिन्याला करणं त्याला एक्सपोर्ट म्हणत नाही. एक्सपोर्ट म्हणजे सस्टेनेबल एक्सपोर्ट, जो सातत्याने होत असतो. म्हणजे महिन्याला 5 ते 6 शिपमेंट 10 शिपमेंट जातात, त्याला एक्सपोर्ट म्हणतात सातत्याने. 1 ते 2 शिपमेंट करण्याला मी एक्सपोर्टर म्हणत नाही. माझी व्याख्या 10 शिपमेंट करणं म्हणजे एक्सपोर्टर. ओके. मी पुढच्या त्याच प्रश्नाकडे येणार होतो की आज भारतातली परिस्थिती पाहिली तर आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी अशा विभागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्या एकरातून आता गुंठ्यात आणि गुंठ्यातून तुकड्यात आलेले आहेत. तर मग असा छोटासा शेतकरी जो काही पिकवतो तो स्वतः कसा एक्सपोर्ट करू शकेल? कारण एक्सपोर्ट करायचं झालं तर ती जी काही क्वांटिटी आहे, कारण त्या प्रमाणामध्ये तेवढं मॅन्युफॅक्चरिंग जर होत नसेल, आपण विशेषतः फूड इंडस्ट्रीबद्दलचं पाहतो, तर मग शेतकऱ्यांना किंवा एखाद्या गावाच्या गावात आपण पाहतो की एखाद्या गावात एखाद्यानं जर का टमाटोचं पीक घेतलं, त्याला पैसे मिळत आहेत म्हटलं तर संपूर्ण गावच्या गाव टमाटोचं पीक घ्यायला चालू करतो. बरोबर. आणि मग त्याचा भाव पडतो आणि सगळेच्या सगळे पुन्हा रस्त्यावरती येतात. मग या कंडिशन्समध्ये आपण असे काही प्रोडक्ट जे आहेत ते संपूर्ण गावाच्या गावे जर का एखाद्या प्रोडक्ट बद्दल पिकवण्यासाठी, आपण जसं मिरचीचं उदाहरण दिलं, एक गाव आहे जे फक्त मिरचीचंच पीक घेतं आणि त्या गावातलं संपूर्ण मिरचीचं उत्पादन कुठेतरी बाहेर जात आहे, तर निश्चित त्या गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. तर मग त्याची क्वांटिटी किती असली पाहिजे मिनिमम? मी ह्याच उद्देशाने एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आलो. मी ग्रॅज्युएशनला असताना एक वाक्य बोलायचं की आय वॉन्ट टू कन्वर्ट लोकल रिसोर्सेस इनटू इंटरनॅशनल मार्केट. ओके. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मी स्वतः शेतात काम केलेलं आहे. तर ती जे मी काम करतो शेतातलं, त्याचं इंटरनॅशनल मला रिटर्न मिळू शकतात का? बरोबर. ह्या उद्देशानेच केलं. आणि मी सांगायचं की मी मॅकडीचं पिझ्झा नाही खाणार, आय विल सेल द पुरणपोळी. हे ग्रॅज्युएशनला असताना माझा उद्देश होता की ह्या उद्देशानेच मी या क्षेत्रात आलो. तर शेतकऱ्याबद्दल जे तुम्ही म्हणता, तर त्यासाठी आता सगळे विभागलेले आहेत, त्यामुळे एकटा शेतकरी सगळं काही करू शकत नाही. तर त्यासाठी जर FPO म्हणून आहेत, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आलेत, ही जर सेटअप केली 100 ते 200 शेतकऱ्यांनी मिळून, तर त्याला 2 करोडचं साधारणतः अनुदान पण मिळतं. आणि एकत्र येऊन तुम्ही त्याचं जर शेतमाल एकत्र येऊन जर आपण त्याचं प्रोसेस फूड केलं तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा पण मिळू शकतो. त्यांना जे इंटरनॅशनल त्याचं कन्व्हर्जन मिळू शकतं, जे काय लोकल रिसोर्सेस केलेत त्या पद्धतीने केलं तर होऊ शकतं. कारण एकटा शेतकरी हा शेतातच तो असतो. आता मी पण पाहतो बरेचसे लाईटचे इश्यू असतात, बरेच इश्यू असतात, आणि प्रत्येक वेळेस सरकारला दोष देण्यात काही पॉईंट नाही. कारण सरकारला आपण पैसे देत असतो, आपण टॅक्स देत असतो, आपण इन्कम टॅक्स देत असतो, त्याच्यावरती सरकार चालू असतं. त्यामुळे सरकारकडे काही मागण्यापेक्षा आपण जर कॉन्ट्रीब्युटर झालं तर सरकारच देश आपला स्ट्रॉंग होऊ शकतं, ह्या विचारात आहे. त्यामुळे FPO करून जर आपण प्रोसेस फूड केले तर शेतकऱ्याचा एक्सपोर्ट चांगला होऊ शकतो आणि शेतकऱ्याला त्याचं व्हॅल्युएशन मिळू शकतं चांगल्या. क्वांटिटी सर्वसाधारण समजा मिरची पाठवायची आपल्याला, तर काय कंटेनर म्हणजे किती कंटेनर किंवा त्याची साईज काय असायला पाहिजे? मिरची कोणताही पण प्रॉडक्ट, पेरिशेबल किंवा फूड प्रॉडक्ट असेल, आपण जर मिनिमम 20 फीट जर पाठवला, 20 फीट मध्ये साधारणतः 20 टनापर्यंत मटेरियल ठेवू शकतो आपण. 20 फीट पाठवलं तरच त्याचं इकॉनॉमिकल लॉजिस्टिक कॉस्ट ऑप्टिमाइज होऊ शकते. कारण कमी लहान याच्यात पाठवला, एअरनी पाठवलं तर त्याची लॉजिस्टिक कॉस्ट खूप वाढू शकते, आपल्याला नुकसान होऊ शकतं किंवा पुढची ऑर्डर मिळणार नाही किंवा कमी प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे इकॉनॉमिकल करायचं असेल तर मिनिमम 20 फीटचा आपल्याला आपण एक्सपोर्ट केला पाहिजे. ओके. 20 फूट हे काय सर्वसाधारण हे स्टँडर्ड साईज आहे, शिपिंग लाईन मध्ये आहेत. ज्यावेळी आपण सीनी पाठवतो, मोड आहेत, सी मोड मी पाठवू शकतो, एअर मोडनी पाठवू शकतो, आणि बांगलादेश आणि नेपाळ वगैरे असेल तर इथं आपण रोड मोडनी पाठवू शकतो. तर त्यात स्टँडर्ड साईज केले शिपिंग लाईन. 20 फीटचा एक कंटेनर असतो, एक 40 फीटचा कंटेनर असतो. 40 × 8 × 8 ही त्याची साईज आहे, 20 × 8 × 8 ही त्याची साईज आहे. ओके. कंटेनर. यामध्ये शेतकऱ्यांवरती आपण आता बोलत होतो. खरं तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जर का असे काही प्रोडक्ट्स तयार केले किंवा प्रोसेसिंग केलं तर मला वाटतं की पुन्हा जगभरामध्ये आपलं म्हणजे आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर असे फूडमधले शेतकऱ्यांना करता येतील असे कोणते प्रोडक्ट्स आहेत जे की एकत्रितपणे एक्सपोर्ट होऊ शकतात?
आपल्याकडे खूप असे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे असे खूप असे प्रॉडक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो की आपली सोलापूरची कडक भाकरी ती एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट होते आणि त्यात तुम्ही प्रमोट करू शकता. आणि आपले जिथे जिथे भारतीय लोक आहेत ते लिटरली तरसणं जे आहे ना की मला भारतीय कसं मिळेल. आता जो आंब्याचा सीझन आहे तर ते त्यांना आंब्यासाठी ते तरसतात की आपल्याला आंबे कसे मिळतील किंवा चांगल्या प्राइस मध्ये क्वालिटी आंबा कसा मिळेल, हापूस आंबा, त्यासाठी लिटरली तरसतात ती लोक. तर त्या ज्या गोष्टी आहेत, भाकरी आहे किंवा आपल्या वेगवेगळ्या चटणी आहेत, लोणची आहेत, स्पायसेस आहेत, याच्यावरचे आहेत. जे स्पायसेस होतात ते प्रोसेस फूडवाले असतात, पण त्यांना जे हाताने केलेले जे स्पायसेस आहेत त्याची रिक्वायरमेंट खूप आहे परदेशामध्ये. आपले जे भारतीय लोक आहेत, कारण आपण तर मसाल्याशिवाय आपलं जेवण तयार होत नाही, तर ते जर केलं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, बऱ्याचशा ठिकाणी साताऱ्याला प्रयोग चालू आहेत की जे हातावरचे जे मसाले आहेत तर ते करून ते एक्सपोर्ट करणं, त्याचं ब्रँड करणं. तर अशा जर FPOनी केलं तर डेफिनेटली हा एक्सपोर्ट होऊ शकतो. असे खूप प्रॉडक्ट आहेत शेती रिलेटेड, तर अशा गोष्टी करू शकतात. सुंदर, खूपच सुंदर. या सगळ्यामध्ये म्हणजे बरेचदा आपण पाहतो की छोटा मोठा शेतकरी आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये जे काही जाणार आहे एक्सपोर्टमध्ये, सो त्यांचे बेनिफिट्स ह्या सर्वसाधारण त्या छोट्या शेतकऱ्यांना कधी मिळतात? म्हणजे ओव्हरऑल हा ट्रान्झिशन पिरियड काय राहतो, कशा पद्धतीनं हे ट्रान्झॅक्शन्स होतात? म्हणजे आज जर का आम्ही शेतकऱ्यांनी मिळून एक कंटेनर तुम्हाला पाठवला तर त्याचे पैसे सर्वसाधारण कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळतात? जनरली जे फूडचा एक्सपोर्ट होतो, फूडच्या एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्याला इमिजिएटच पैसे मिळतात. ओके. फूडमध्ये पेमेंट टर्म नसते, क्रेडिट टर्म नसते, कारण ते इमिजिएटच पैसे त्यांना मिळून जातात आणि नंतर एक्सपोर्ट केलं ऍडव्हान्समध्येच मिळतात. कारण शेतकऱ्यांना जे आलेले आधीचे अनुभव आहेत त्यामुळे शेतकरी ते ज्यावेळी शेतातनं माल घेतला जातो त्याचवेळी ते पैसे घेतात, त्याशिवाय ते मटेरियल देत नाही, त्यांचा माल देत नाही. त्यांचा स्वतः शेतकरी माल देतो का एजंट्स माल घेतात? 99% केसमध्ये शेतकरी हा एक्सपोर्टर नसतो. आता ज्या FPO आलेत, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत, त्या एक्सपोर्टर आहेत. ओके. त्यांचे ते शेअर होल्डर असतात, त्यामुळे त्याचा त्यांना बेनिफिट पास ऑन होतो. पण सध्या जो एजंट असतो तो एजंटच सगळा बेनिफिशियरी असतो. तो जो मार्केट रेट प्रमाणे घेतो, भारतीय रेट प्रमाणे, तसा त्यांना बेनिफिट एक्सपोर्टचा होत नाही, कारण तो एजंटलाच बेनिफिट होतो. मग तो जर का व्हायचा असेल, कारण आपल्याकडे पाहतोय की प्रत्येक गोष्टीत आज मला समजा मी शेतकरी आहे, मला त्यातलं नॉलेज नाहीये, तर माझ्याकडून माल घेऊन तो एक्सपोर्ट केला जातोय. भलेही तो माझ्या शेतातनं जात असेल, मी पिकवलेलं जात असेल, पण त्याचं बेनिफिट मला जे मिळायला हवं प्राइस मधलं, तो मिळत ते आज शेतकऱ्यांना मिळत नाही. मग यासाठी 24 माइल्स काही मदत करतं का? यासाठी मदत म्हणजे मी त्यांना शेतकऱ्यांना पहिली गोष्ट मी डायरेक्ट एकत्र जर शेतकरी आले त्यांची FPO सेटअप करून मी त्यांना गाईड करू शकतो, कुठे कुठे मार्केट आहे, काय काय प्रोड्यूस करणं गरजेचं आहे, शेतात लावणं गरजेचं आहे, हे त्यांना सांगून गायडन्स करून असा 1 वर्षाचा प्लॅन करू शकतो. असं डे 1 ला होणार नाही. 100 मिनिमम शेतकरी जर एकत्र आले, FPO जर आपण स्थापना केली, मार्केटला आपण शोधलं, तर असं आम्ही त्यांना करून देऊ शकतो शेतकऱ्यांसाठी. खूपच सुंदर. मला वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्यापैकी कोणी शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांसाठी ज्यांना काही काम करावं असं वाटतं, मला वाटतं की हा प्रोजेक्ट खूप सुंदर होऊ शकतो. अनेक गावं महाराष्ट्रातली आपण पाहिलेले आहेत. पोपटराव पवार यांच्याविषयी आपण पाहिलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीनं त्यांच्या गावामध्ये क्रांती घडवली, एकत्रित गावकऱ्यांनी मिळून कशा पद्धतीनं गावाला म्हणजे नंदनवन बनवलं. अगदीच मला वाटतं की आपण आपल्या गावात सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग करू शकतो. तुम्ही एकत्रित गावाल्यांना एकत्रित घेऊन जर आणलं तर मला वाटतं की विनायक सर आपल्याला मदत करतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण आपले प्रोडक्ट्स शेतकऱ्याला डायरेक्टली बेनिफिट करून एक्सपोर्ट करू शकतो. सर, आम्हाला अभिमान वाटतं की एक मराठी व्यक्तिमत्व आज एवढं सुंदर काम करतंय आणि मराठी लोकांसाठी किंवा ओव्हरऑल भारतातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी तुमचा हा प्रोजेक्ट जो आहे तो खरंच युनिक आहे किंवा खूप छान आहे, जेणेकरून सर्वांना छान बेनिफिट्स मिळतील. कारण आजचा जर ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहिला तर शेतकरी प्रोड्युसर आहे, बट शेतकऱ्याला स्वतःच्या त्या मालाचं, स्वतःच्या प्रोडक्ट तयार केलेल्या प्रोडक्टचा भाव निश्चित करण्याची त्याच्याकडे अधिकार नाहीये. आणि त्यामुळे दलालांच्या माध्यमातून म्हणजे लिटरली जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती सुद्धा काही वेळेला परत मिळत नाही. आणि मग अशा पद्धतीने शेतकऱ्याची गळचेपी होते आणि तो आर्थिक नुकसानीत जातोय आणि शेतकरी दिवसेंदिवस शेतकऱ्याचं जगणं खूप मुश्किल झालेलं आहे. आम्ही मध्यंतरी एक पॉडकास्ट घेतलेला की शेतीला येणार सोन्याचे दिवस. तर मला वाटतं अशा पद्धतीनं तुमच्या माध्यमातून जर का ही मदत आज शेतकऱ्याला होत असेल, ज्या पद्धतीने तुम्ही 24 माइल्स मधून काम करताय, मला वाटतं की निश्चित हे तुमच्या दोघांचं जर का तुम्ही एकत्रित आलात तर निश्चित
शेतीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील आता असं वाटायला लागलेलं आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, कारण असं म्हणतात डिजिटली तुम्ही सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकता. बरोबर. पण अन्नाला डिजिटलायझेशन करता येत नाही आणि किंवा फूड डिजिटलायझेशन होऊ शकणार नाही. तुम्हाला अन्न हे प्रोड्यूस करावं लागेल, प्रोसेस करावं लागेल, आपल्याला कुकिंग करावं लागेल आणि नंतर ते खाऊ शकतो. त्याला काही ऑप्शन नाही. यासाठी सरकारच्या पण खूप स्कीम आहेत, योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, लाईक व्हिलेज एक्सपोर्ट्स, ग्राम निर्यात म्हणून त्यांची योजना आहे. जर आपण ग्राम निर्यात म्हणून जर का एखाद्या गावाने ठरवलं तर ते एक्सपोर्टर म्हणून त्याला त्या गावाला एक्सपोर्टरचा दर्जा मिळू शकतो. माझ्या डोक्यात अशा खूप योजना आहेत की एखादं गाव किंवा एखाद्या गावाचा परिसर, 10-15 गावांचा परिसर, असं ठरवलं की आम्ही ह्या प्रकारच्या भाज्या करू आणि ओव्हरसीजचे जे मॉल आहेत, माझे काही लुलू मॉल आहेत सौदी अरेबियामधले, दुबईमधले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट्स आहेत. असं त्यांना जर ऍश्युरन्स दिला त्यांनाही आनंद होईल, कारण ते सध्या जे घेत आहेत माल ते एजंटच्या थ्रूच घेत आहेत. बरोबर. कारण त्यामुळे शेतकऱ्यांना बेनिफिट मिळत नाही, त्यांनाही ती प्राइस मिळत नाही, त्यांनाही चांगले प्राइस मिळू शकते. मेडिएटर जर रिमूव्ह केले तर अशा प्रकारचं होऊ शकतं. पण त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मला जे मेन आव्हान जे वाटतं ना शेतकऱ्यांना, मला पण खूप इच्छा आहे, तुम्ही जे म्हणता आव्हान म्हणजे शेतकरी एकत्र येणं आणि तो पेशन्स ठेवणं की 1 वर्षभर थांबावं लागेल, काही गोष्टी ऐकणं. ह्या गोष्टी जर झाल्या तर ते शक्य आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आता मेन प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही सांगितलं की अनेक अशा निर्यातीबद्दल किंवा अनेक अशा गव्हर्नमेंटच्याकडून स्कीम राबवल्या जातात, पण या स्कीमचा किंवा या बेनिफिट्सचं शेतकऱ्याला नॉलेजच नसतं. सो तुमच्या माध्यमातून हे नॉलेज दिलं जातं का? किंवा समजा जर आज आमचा ऑडियन्स आहे, यातनं काही तरुण स्वतःच्या गावासाठी म्हणून जर का हा प्रोजेक्ट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार असतील तर तुम्ही त्यांना मदत करायला तयार आहात? निश्चितपणे मला खूप आनंद होईल, कारण मी शेतकरी आहे आणि मी ह्याच उद्देशाने, जसं तुम्हाला सांगितलं, आय वॉन्ट टू कन्वर्ट लोकल रिसोर्सेस इन टू इंटरनॅशनल मार्केट. मी पाहतो की हे पुणे मुंबईची परिस्थिती चांगली आहे, पण दुसरा जर भाग पाहिला महाराष्ट्राचा, तर अक्षरशः शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. खूप वाईट वाटतं, पण वाईट वाटून त्याला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्शन पाहिजे. तुम्ही जर म्हणाल तर ही जर ऍक्शन घेतली तर निश्चितपणे मराठवाड्यातला किंवा विदर्भातला नागपूरची जी मोसंबी असेल किंवा मराठवाड्यातलं संत्री असेल, ती एक्सपोर्ट तिकडं नागपूरची संत्री आणि जालन्याची संत्री तिकडे एक्सपोर्ट होऊ शकते. खूपच सुंदर. कारण सोलापूरची कडक भाकरी जर का एक्सपोर्ट होऊ शकते तर मला वाटतं की काही आपण एक्सपोर्ट करू शकतो. मुळात एक्सपोर्ट करायचं म्हटलं की ही प्रोसेस ही क्लिष्ट वाटते आणि म्हणून प्रत्येक जण गिव्ह अप करतो की जाऊ दे यार, नाही करता येणार आहे. आज तुम्ही अनेक देश फिरत असताय, एक्सपोर्ट इम्पोर्टचा ह्या बिझनेसमधले सक्रिय सहभाग आहे आणि अगदी खूप छान पद्धतीनं तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये लोकांना मदत करताय. हा मधला क्लिष्ट जो काही प्रोसेसिंगचा पार्ट आहे तो तुम्ही स्वतःकडे घेतलेला आणि जो बायर आहे आणि सेलर आहे त्यांना खूप छान पद्धतीने एकत्रित आणलेलं. तर हे करत असताना असे अनेक कोणत्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला जाणवल्या की भारतातनं या गोष्टी जाऊ शकतात? तर अशा कोणत्या अपॉर्च्युनिटीज आज आपल्या भारतीय व्यक्तिमत्वांना अवेलेबल आहेत एक्सपोर्टसाठी? शेतीमालाला जर खूप डिमांड आहेच आहे, त्याचबरोबर तुमचे इंजिनिअरिंग गुड्स, आता जे सध्या जगभरात जे चाललंय की चायनाच्या अगेन्स्ट युएसनी त्यांच्यावरती टॅरिफ लावला, बरोबर, तर ते चायना इज अ मॅन्युफॅक्चरिंग हब. चायनाचा एक्सपोर्ट जो आहे, जगाच्या एक्सपोर्टच्या 25% एक्सपोर्ट चायनाचा आहे. आणि आपली जी भारताची लोकसंख्या जी आहे ती 150 करोड आहे. बरोबर. म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या आपली लोकसंख्या आहे 20%. पण आपला एक्सपोर्ट किती आहे तुम्ही जाणून आश्चर्य, शॉक व्हाल. आपला एक्सपोर्ट फक्त 1.8% आहे जगाच्या एक्सपोर्टच्या. तर आपल्याला इंजिनिअरिंग गुड्स आहेत, हे आपलं हब आहे, इंजिनिअरिंगचं हब आहे. तर ह्या इंजिनिअरिंगच्या गुड्सला खूप स्कोप आहे, कारण सगळे जे ओव्हरसीजचे जे युरोपियन लोक आहेत, आफ्रिकन लोक आहेत, दे आर शिफ्टिंग फ्रॉम चायना. इव्हन US सुद्धा शिफ्टिंग फ्रॉम चायना टू इंडिया. आणि ही गव्हर्नमेंटची जी 2047ची जी विजन आहे, दे वॉन्ट टू मेक अ मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ इंडिया. त्यामुळे बरेचसे तुम्ही पाहिलं असेल ऍपलचं मॅन्युफॅक्चरिंग इथं व्हायला लागलं. तर इंजिनिअरिंग गुड्सला खूप स्कोप आहे. फार्मामध्ये तर आपण माहेरघर म्हणतात, जगाचं माहेरघर म्हणजे फार्मा. तर फार्मामध्ये खूप स्कोप आहे. मल्टीव्हिटॅमिन्स असतील, तुमच्या बाकीच्या ड्रग्स आहेत, तर फार्मामध्ये खूप गोष्टींना स्कोप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळेजण लोक आता आपण डिस्कस फक्त प्रोडक्टचं केलं, बरोबर, पण आपल्या देशाची कोर कॉम्पिटन्सी जर विचाराल तर कोर कॉम्पिटन्सी सर्व्हिस एक्सपोर्ट आहे. आपण मटेरियल एक्सपोर्ट आपला अगेन्स्ट मटेरियल इम्पोर्ट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये डेफिसिट आहे. आपला मटेरियल इम्पोर्ट जास्त आहे आणि एक्सपोर्ट कमी आहे. पण सर्व्हिस एक्सपोर्टचा जर विचार केला, सॉफ्टवेअर आला, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस झाल्या, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस झाल्या, तर आपला सर्व्हिस एक्सपोर्ट हा जास्त आहे
आणि सर्व्हिस इम्पोर्ट हा कमी आहे, तर तुम्ही सर्व्हिसेसचा सुद्धा विचार करू शकता. जसं तुम्हाला जर योगा शिकवताय तर योगाचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेऊन यू कॅन अर्न इन फॉरेन करन्सी. असं नाही की ऑल द टाइम तुम्हाला प्रॉडक्ट हवे, किंवा तुमचं जे आहे तुम्ही आयुर्वेदाचं गर्भसंस्काराचं तुम्ही जे ज्ञान देताय ते तुम्ही ओव्हरसीजला दिलं तर तुमचा एक्सपोर्ट झाला, सर्व्हिस एक्सपोर्ट. इव्हन एक छोटी गोष्ट सांगतो, इथंच एक माझ्या ओळखीचे आहे चिंचवडमध्येच, ते मराठी मुलांना सिंगापूरमध्ये दुबईमध्ये जी मराठी कुटुंब आहे त्यांना ते शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. हो, हे तर खूप झालं मोठं, म्हणजे गर्भसंस्काराचं नॉलेज, ज्याला खूप नॉलेज लागेल आयुर्वेदिक प्रॉडक्ट किंवा योगा, पण शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. कारण तिथं कारण त्या मुलांना मराठीचं वातावरण मिळावं, शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती मिळावी, म्हणून इथनं ते ऑनलाईन त्याच्यावरती सेशन घेतले जातात. हे सुद्धा एक्सपोर्ट आहे, सर्व्हिसेस. त्याच्याबद्दल त्यांना जे काही चार्जेस मिळतात दॅट इज सर्व्हिस एक्सपोर्ट. ह्या सर्व गोष्टी करू शकता. ही खूप चांगली म्हणजे आयडिया आहे. पण सर्व्हिस एक्सपोर्टसाठी सुद्धा काही अग्रीमेंट किंवा डॉक्युमेंटेशनचा काही भाग असतो का? नाही सर, मटेरियल एक्सपोर्टला जे असतं तसं सर्व्हिस एक्सपोर्टला काही नसतं. सर्व्हिस एक्सपोर्टला तुमचा फक्त आयसी असायला हवा, आणि तुम्हाला जे पैसे येतात तुमच्या अकाउंटमध्ये, फॉरेन एक्सचेंजमध्ये पैसे आले त्यावेळी बँक विचारते पर्पज कोड काय, म्हणजे हे मटेरियलच्या पर्पज, पी कोड असा शब्द आहे त्यांचा, की मटेरियलच्या अगेन्स्ट आहे, सर्व्हिसच्या अगेन्स्ट आहे, काय इन्व्हेस्टमेंट आलंय, काय आलंय. मग आपण तो सिलेक्ट करायचा की हे अगेन्स्ट आम्ही हे सर्व्हिस दिली, त्या सर्व्हिसच्या अगेन्स्टचा पी कोड जो काय असतो P1089 असा काही जो असतो तो 4 अंकी, तो द्यायचा आणि नंतर आपल्याला पैसे मिळतात. बाकी काही प्रोसेस नाही त्याची. खूप सिम्प्लिफाय प्रोसेस सर्व्हिस एक्सपोर्टसाठी, त्यामुळे ते इझिली कुणीही करू शकतं. सुंदर. आज जसं की प्रोडक्टसाठी काही टर्म्स कंडिशन्स आहेत, म्हणजे आज एखादं वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, मेडिसिन्स फार्मामधलं तुम्ही म्हटलात, जसं दुबईमध्ये खसखस चालत नाही आपण म्हणतो. मग असे काही प्रोडक्ट्स जे बॅन आहेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, जे आपल्याकडे खूप चांगल्या प्रमाणात मॅन्युफॅक्चर होतात, सो या प्रोडक्टचं नॉलेज आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या मॅन्युफॅक्चरला कसं भेटेल? कॉमर्स, पुन्हा सांगतो, कॉमर्सच्या साईटवरती गेलं, commerce.gov या साईटवरती गेलं तर तिथं रिस्ट्रिक्टेड आयटमची लिस्ट आहे. काय काय मटेरियल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, रिस्ट्रिक्टेड काय आहेत, काय काही प्रोहिबिटेड मटेरियल असतात. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं, आता गहू हा आपण एक्सपोर्ट करू शकत नाही, कारण तो रिस्ट्रिक्ट केलाय फॉर द सर्टन पिरियड. बऱ्याच वेळा जो बासमती राईस असतो तो रिस्ट्रिक्ट केला जातो. कारण काय, कारण आता आपली जी एनर्जी कंट्रीची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाल्याशिवाय आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. किंवा मध्ये 1 ते 2 वर्षापूर्वी कांद्याला रिस्ट्रिक्ट केलं होतं. बरोबर. मार्केटमध्ये चांगला बाजार मिळत होता, पण सरकारने रिस्ट्रिक्ट केलं कारण इंटरनल त्याची प्राइस वाढू नये म्हणून. त्यामुळे ते डिपेंड असतात, त्या गव्हर्नमेंट त्यावेळी ती नोटिफिकेशन काढतात की हे रिस्ट्रिक्टेड आहे, राईस रिस्ट्रिक्टेड आहे, बासमती राईस त्या पिरियडसाठी असतो. नंतर ते कोटा अलॉट करतात की एवढ्या कोटाचं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. कारण सरकारला, भारत सरकारला देशातली पण रिक्वायरमेंट, तिकडचे पण भाव वाढले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. सुंदर. खूपच म्हणजे हा ओव्हरऑल म्हणजे नवीन टॉपिक आहे, बट इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जे प्रत्येकाच्या मनातला अनटच्ड एक डाऊट प्रत्येकाला असतो की बाबा एक्सपोर्ट करायचं, पण नेमकं काय मला माहित नाहीये. बट मला वाटतं की आजचा हा पॉडकास्ट प्रत्येकाला ते नॉलेज देण्याचं काम करतोय. आणि जसं काही आयडियाज आपल्या आज डोक्यात होत आहेत, तुमच्या माध्यमातून आज काही आयडियाज निर्माण झालेत की आजच्या तरुणांना, गावागावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून सुद्धा डायरेक्टली शेतकऱ्याला बेनिफिट देता येऊ शकतं. हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला मला वाटतं की आजच्या पॉडकास्टमधून मिळालेला आहे. सो मी निश्चित जे काही तरुण आज गावामध्ये आहेत किंवा बाहेर सिटीत असेल, अशा सगळ्या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की निश्चित विनायक सर आपल्या सगळ्यांना मदत करायला तयार आहेत. तुम्ही जर का पुढाकार घ्यायला तयार असाल तर आपल्या गावाला सुद्धा नंदनवन बनवण्याची किंवा गावाला सुद्धा काही चांगली, गावातल्या शेतकऱ्यांना चांगली संधी देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होऊ शकतं. जर तुम्हाला खरंच असं वाटतंय तर कमेंटमध्ये मला कमेंट करा. आपण सरांपर्यंत पोहोचत आणि सरांपर्यंत पोहोचून तुम्हाला गावकऱ्यांना एकत्रित बनवून त्यांना सुद्धा मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून होईल. सर, खूप छान वाटलं तुमच्याकडून या विषयाबद्दल जाणून घेऊन. मला असं वाटतं की अजून काही शंका, अजून काही प्रश्न लोकांच्या मनात इम्पोर्ट एक्सपोर्टला घेऊन असतील तर ते कमेंटमध्ये आपल्याला निश्चित कळतील. तर मला वाटतं की निश्चित त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूयात. गरज वाटली तर पुन्हा आपण जर काही प्रश्न वाटले तर त्या प्रश्नांवरती पुन्हा एकदा इम्पोर्ट एक्सपोर्ट या विषयावरती आपण चर्चा करूयात. शेवटी जाता जाता अजून काही प्रश्न मला विचारायचे आहेत की तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी या प्रोजेक्टला अप्रिशिएट केलं, मोदी साहेबांच्या हस्ते तुमचं अप्रिशिएशन झालं किंवा अनेक गोष्टींनी, अनेक वेगवेगळ्या संस्थांनी तुम्हाला अप्रिशिएट केलं, तर हे कसं आणि कधी झालं, कशा पद्धतीनं आणि कशासाठी तुम्हाला अप्रिशिएट केलं गेलं?
खूप छान प्रश्न आहे, धन्यवाद. 24 माईल या प्लॅटफॉर्मला 4 वेळा नॅशनल लेवलला रेकग्निशन मिळालं. त्यातलं पहिलं जे रेकग्निशन होतं स्टार्टअप इंडिया थ्रू. लॉजिस्टिक हे 24 माईल लॉजिस्टिक सेक्टरमध्ये येतं आणि ते डिजिटलाइज होतं. त्यामुळे 2021ला मी ते ऍप्लिकेशन केलं होतं स्टार्टअप इंडियाला. त्यातले काही 10 स्टार्टअप जे काही 4 ते 5 हजार ऍप्लिकेशन आले त्यातले 10 स्टार्टअप फायनलिस्ट होते. त्याच्यामध्ये 24 माईल होता. त्यामध्ये फायनलिस्ट लोकांना नरेंद्र मोदी साहेबांबरोबर डायरेक्टली इंटरॅक्ट होण्याची ऑपॉर्च्युनिटी होती. आम्हाला आमचं 30 मिनिटं आम्ही आमचं प्रेझेंटेशन केलं. नंतर 30 मिनिटं मोदी साहेब बोलले. असा तो 1 ते 1.5 तासाचा टोटल कार्यक्रम होता तो. तर आम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्ट होता आलं. त्यांनी अप्रिसिएशन केलं की आम्ही जे काही केलंय. स्टार्टअपचा अर्थ असा असतो की तुमचं जे डिजिटलाइज झालेलं आहे ते स्केलवरती जाऊ शकते, असे बिझनेस म्हणजे स्टार्टअप. ओके. तर ते त्यांनी पाहिलं, त्यांच्या ज्या क्रायटेरिया झाला, त्यांनी एक्झामिन केलं. आमच्या 2 ते 3 लेवलला आमच्या एक्झामिनेशन झालं आणि त्याच्यानंतर आमचे 10 स्टार्टअप त्यातले फायनलिस्ट झाले आणि त्याच्यानंतर आम्हाला ती संधी मिळाली. मी ऍक्च्युली 2015 पासून या आयडियावरती काम करत होतो. लिटरली माझ्या बॉडीमध्ये फटीग होता, कारण मी हे लॉजिस्टिक्सचं काम, सर्व्हिसेसचा बिझनेस वरती फोकस न करता मी प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट वरती फोकस करत होतो. त्यात 3 ते 4 सर्व्हिस प्रोव्हायडर बदलावे लागले, कारण ते पैसे द्यायचो, ऍडव्हान्स द्यायचो, त्यांना ते जमलं नाही की खूपचा सर्व्हिस प्रोव्हायडर, असे 3 ते 4 गेले. आणि लिटरली माझ्या बॉडीमध्ये फटीग होता. ज्यावेळी मोदी साहेबांना 1.5 ते 2 तास समोर होते, त्यांना पाहून आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट जे झालं 1.5 ते 2 तास, माझ्या बॉडीचा पूर्ण फटीग गेला आणि लक्षात आलं मी काहीतरी व्हॅल्युएबल करतोय. वा. नाहीतर मला वाटत अरे मी काय करतोय, कुठे अप्रिसिएशन नाही, काही नाही. मोदी साहेब भेटले, पंतप्रधान, 140 करोडच्या देशाचा एक जो प्रथम पुरुष आहे, पहिला व्यक्ती आहे, तो आपल्याला भेटतो आणि तो आपल्याला 1 ते 1.5 तास वेळ देतो. मी मुद्दाम माझ्या मित्रांना सांगतो की मोदी साहेब मला वेळ देतात, तुम्ही मला वेळ देत नाही किंवा तुम्ही मला फोन बिन करत नाही. तर मी चेष्टेने बोलतो की ते मला झाल्यामुळे माझा पूर्ण फटीग गेला आणि मला त्याच्यापासून प्रेरणा मिळाली की, आणि शेवटी मोदी साहेबांनी काय बोलले, 140 करोड देशाचा माणूस, मी आतापर्यंत ही गोष्ट 100 ते 150 वेळा सांगितलेली आहे. शेवटी त्यांनी सांगितलं, मोदी साहेबांनी सांगितलं, आप तो बहुत बिझी लोग है, आपने इतना समय निकाला और आपने अटेंड किया प्रोग्राम, इसलिए मैं हाथ जोड़ के आपको धन्यवाद देता हूं, क्योंकि आप देश के लिए काम करते हो, आप एम्प्लॉयमेंट जनरेट करते हो, तो आपको मैं हात जोड के धन्यवाद देता हूं. असं मोदी साहेबांचं वाक्य होतं. मी ऍक्च्युली राजकारणाशी कोणत्या संबंधित नाहीये, पण मी त्यांचा फॅन झालो त्याच्यानंतर, की आपल्याला एक वेळ देतोय पर्सन जे पंतप्रधान आहेत आणि आपल्याला ते हात जोडून नमस्कार करतायत आणि धन्यवाद देत आहेत. त्याच्यानंतर मी त्यांचा फॅन झालो आणि मला एक प्रेरणा मिळाली की आता अजून आपण खूप करायला हवं. खूप सुंदर, मस्त. शेवटी मला शेवटचा प्रश्न, आज अनेक छोटे मोठे उद्योजक आहेत, जसं भोसरी MIDC असेल, महाराष्ट्रातल्या किंवा देशातले अनेक इंडस्ट्रीज असतील जे काही ना काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतायत, इलेक्ट्रिकल असेल, ऑटोमोबाईल असेल. तर अशा युनिक प्रोडक्ट असणाऱ्या लोकांना जर का एक्सपोर्ट करायचं असेल, त्यांचा प्रोडक्ट काय आहे किंवा ते कसं करू शकतात याबद्दलचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर अशा सर्वांना जर का तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर काय तुम्ही कसे त्यांना मदत करू शकता, तुमच्यापर्यंत ते कसे पोहोचू शकतील? एक्सपोर्ट करण्यासाठी 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे एक्सपोर्टचं प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशनचं नॉलेज असतं. बरोबर. ते 24 माईल ते करत आहे, त्यामुळे ते शिकण्याची गरज नाही. ओके. दुसरा मुद्दा काय राहिला, डायरेक्टली वेबसाईटला जाऊन पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना लागणारी कन्सल्टन्सी पण आम्ही करतो. त्यामुळे ते त्यांना शिकण्याची गरज नाही, त्यामुळे 50% पार्ट संपला. आता दुसरा काय राहिला, त्यांचं जे प्रॉडक्ट आहे त्यांच्या प्रॉडक्टला ओव्हरसीज मध्ये कुठे डिमांड आहे, तर त्याचं कॉमर्स डॉट किंवा अजून काही साईट्स आहेत त्याच्यावरती त्या HS कोडचे प्रॉडक्ट कोणत्या कोणत्या देशात जातात ती माहिती मिळते. trademap.org नावाची वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावरती जर गेला, तुमचा HS कोड टाकला, तर त्या HS कोडचा जगभरात एक्सपोर्ट किती होतो ती माहिती पूर्ण मिळते. trademap.org. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या छोटे असतील उद्योजक, मी माझ्या लेवलला जर 25 देश फिरून येऊ शकतो, तर त्यांच्या लेवलला त्यांनी 5 ते 10 लाखाचं बजेट ठेवून एका देशाला व्हिजिट करायचं असेल तर 1 ते 1.5 लाखाचा खर्च येतो. त्या देशातले कुठे जर एक्झिबिशन असतील, त्या एक्झिबिशन जर त्यांनी अटेंड केले, 10times.com वरती जगभरातल्या सगळ्या एक्झिबिशनची माहिती असते. 10times.com. तर त्यांच्या रिलेटेड, सपोज इंजिनिअरिंग मध्ये असेल, फार्मामध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, तिथं त्यांनी इव्हेंट पाहायचा, चेक करायचा आणि त्या एक्झिबिशन मध्ये त्यांनी बिनधास्त ब्लाइंडली जावं, मार्केट अभ्यास करावा, तिथे काय आहे, तिथलं कल्चर काय आहे, तिथली रिक्वायरमेंट काय आहे, ते मार्केट काय आहे, तर त्याचा स्टडी करावा आणि त्यांनी इंटरॅक्ट करायला सुरुवात करावी. ही त्यांनी उडी मारावी. उडी जर मांडली तर निश्चितपणे मिळेल, हा माझा अनुभव आहे. खूप चांगली सजेशन आहे. मला वाटतं की जे स्मॉल स्केल किंवा मीडियम आपले एंटरप्रिन्युअर्स आहेत
त्यांना 10-15 लाख इज नॉट अ बिग डील, पण या माध्यमातून जगभर त्यांचे आपले प्रोडक्ट्स आपल्याला पाठवण्याची संधी भेटू शकते, बिझनेस एक्सपांड करण्याची संधी भेटू शकते. मला वाटतं की जाता खूप मौल्यवान असा सल्ला तुम्ही दिलात सर. थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात, वेळ दिलात आणि हे सगळं जे काही नॉलेज एक्सपोर्ट बद्दलचं दिलं, कारण एक्सपोर्ट फक्त हा शब्द ऐकून होतो, पण त्याच्या पाठीमागची जी जर्नी आहे, त्याच्या पाठीमागचं नेमकं काही सायन्स आहे आणि त्यासाठी 24 माइल्स हा जो तुमचं इनोव्हेशन आहे ते कशा पद्धतीनं ह्या सगळ्या म्हणजे किचकट भाग जो आहे तो कसा तुम्ही सोपा केलेला आहे. मला वाटतं की या तुमच्या एका इनोव्हेशनमुळे निश्चितच तुम्ही जसे म्हटलात तसं भारताचं म्हणजे आर्थिक राजधानी, एक्सपोर्ट रिच इंडिया होऊ शकतो. येस, निश्चित ते स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतंय. आणि खरंच खूप चांगलं आयडिया किंवा चांगलं इनोव्हेशन तुमच्या माध्यमातून घडलं आणि पुढं तुमच्या या कार्याला अजून आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आज देखील चर्चेतनं आपण जो शेतकऱ्यांसाठीचा एक विषय मांडलाय, मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून अनेक उद्योजक, गावागावातले हे तरुण आज तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि गावागावातला तो शेतकरी श्रीमंत व्हावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, नमस्कार. तुम्हाला सुद्धा आजचा पॉडकास्ट कसा वाटला जरूर कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. विनायक सर आपल्याला निश्चितच मदत करायला तयार आहेत. सो त्यांचा नंबर आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या काही वेबसाईट सुचवलेल्या आहेत त्या वेबसाईट सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जरूर गो थ्रू करा. आपल्याला हे नॉलेज शेअर झालं पाहिजे. आपल्यातल्याच एका व्यक्तिमत्वानं निर्माण केलेला हा प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं आयुष्य उत्कृष्ट बनवू शकतो आणि त्यासाठी जरूर त्या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करा, एक्सपोर्टर बना आणि देशाच्या आर्थिक भरभराटीसाठी हातभार लावा. थँक्यू सो मच. धन्यवाद.